अडीच वर्षांचं मंत्रीपद असणार आहे. अरे असलं काही मला नाही वाटत असं काही होईल. अनिल पाटील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार. अनिलजी, हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, काय सांगाल एकंदरीत? आता हिवाळी अधिवेशन आहे. आता नागपूरचा विदर्भाचे प्रश्न असणार आहेत. आता सरकारच्या माध्यमातून मांडले जाणारे जे प्रश्न असतील, सोडवले गेलेले प्रश्न असतील, ते पॉझिटिव्हली आपण कसे पोहोचवायचे लोकांपर्यंत याच्यासाठी प्रयत्न असतील. तत्व पुनर्वसन खातं तुमच्याकडे होतं, साधारणतः आता अडीच वर्षांचं ठरलेलं आहे. ज्या मंत्र्यांकडे अडीच वर्ष त्यांना दिली जाणार आहे, काम त्यांना एकंदरीत तसं करावं लागणार आहे, काय सांगा? आणि आता काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी सांगितलं की परफॉर्मन्स चेक केला जाईल आणि त्याच्यानंतर पुढचा कार्यकाळ कसा असेल या बाबतीमध्ये ते बोलतील. पण तो अधिकार त्यांचा आहे आणि त्या बेसवरती पुढे काही घडामोडी होतील असं मला काही वाटत नाही. पण तरी सुद्धा चांगलं काम करावं सगळ्या मंत्र्यांनी आणि या सरकारची प्रतिमा चांगली ठेवावी अशी शुभेच्छा देण्याचं कामच आम्ही या क्षणाला करू शकतो. साधारणतः राजकारणातील हे बदल तुम्हाला काय वाटतात, काय जाणवतात, काय सांगाल? कारण अशा प्रकारे अडीच वर्षांचं मंत्रीपद असणार आहे. अरे असलं काही मला नाही वाटत असं काही होईल. ठीक आहे की आमच्या मनाची समजूत काढण्याकरता समजा पक्षश्रेष्ठींनी सांगितलं असेल, पण तसं काही होत नसतं. तसं करण्याची काही आवश्यकता पण नाही. काम करायला संधी ज्याला मिळाली त्याला पूर्ण द्यावा अशा आमच्या शुभेच्छा आहेत. शेवटचा प्रश्न, अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. छगन भुजबळांना सुद्धा एकंदरीत मंत्रीपद जे आहे ते मिळालेलं नाहीये, काय सांगाल एकंदरीत? छगन भुजबळांना सुद्धा मंत्रीपद जे आहे ते एकंदरीत मिळालेलं नाहीये, अनेकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. कशा प्रकारे नाराजी दूर करणार आहात तुम्ही, काय सांगा? प्रत्येक आमदार निवडून आल्यानंतर त्याला अपेक्षा असतात की त्याने परत एकदा मंत्रिमंडळामध्ये परत संधी मिळाली पाहिजे. जे नवीन आलेले असतील त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, अपेक्षा असतात. पण आता सगळ्यांच्याच अपेक्षा, सगळ्या पक्ष जे असतात, कोणताही पक्ष समजा सत्तेत आला तरी सुद्धा त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आता येणाऱ्या काळामध्ये आपलं काम चालू ठेवायचं, नशिबात असेल तर प्रत्येकाला मिळेल. सभागृहात अनिल पाटील कशा प्रकारे आता व्यक्त होणार आहेत, काय सांगा? हे बघा, मी मागच्या 5 वर्षात अनुभवलेलं असेल आपण सगळ्यांनी. सभागृहात सत्तेत होतो तरी सुद्धा आक्रमक होतो, विरोधात गेलो तरी आक्रमक असणारे. आता सरकारची बाजू मांडण्याच्या दृष्टिकोनातून, जनतेपर्यंत आपल्या सरकारने केलेल्या कामाची पावती ही लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आक्रमकच असणार.